खरं तर ना तुझं कौतुक केलं पाहिजे हं. तू पिंट्याला डायटिशियनकडे नेऊन आणलंस ना आणि हा चार्ट बनवलास. पिंट्याच्या तब्येतीची किती काळजी घेतेस ग तू. हा फक्त त्यांचीच नाही, आपल्या सगळ्यांसाठी करते. आजी, डाएट सगळ्यांनी सांभाळायचे बरं का, तुम्ही सुद्धा. आपण सगळ्यांनी हेल्दी आहाराकडे वळायला पाहिजे, कारण आरोग्य राखायचं असेल तर ते अख्ख्या कुटुंबाला मिळून राखावं लागतं. काय चाललंय बघू. ओ वाव, डाएट चार्ट समरसाठी. तो करणार आहे काय सगळं? सकाळ दुपार संध्याकाळ कामात बिझी असतो, त्याचं शेड्यूल इतकं जाम असतं ना, मला नाही वाटत तो हे सगळं करेल. मला वाटतं काकू करतील ते मॅनेज. काय माहित बाई, ह्याचं टेन्शन घेऊन अजून आजारी पडायला नको तो. काय बोलतेस मल्लिका? स्वानंदी काहीतरी चांगलं करते ना, ती बघून घेईल ना. तू नको घेऊस टेन्शन. अहो आई, चिडू नका हो, मी चांगल्यासाठीच बोलते. तुम्हाला माहिती आहे ना, स्वानंदी आणि समरचं नातं किती नाजूक आहे ते. ती बिचारी इतकं करते त्याच्यासाठी, पण तो कोणाचा ऐकतो का? त्यात ह्या नको असलेल्या गोष्टी करायला लागल्या, पाळाव्या लागल्या, म्हणून त्यांच्यात अजून नको ना टेन्शन क्रिएट व्हायला, म्हणून मी आपलं बोलले, बाकी काय. थोडीशी गफलत होते काकू. या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या नात्यासाठी नाही आहेत, हे मी राजवाड्यांच्या आरोग्यासाठी करते. आणि आता हेल्थ अवेअरनेस आहे ना त्यांच्यात, तुम्हाला तर माहितीच, त्यामुळे अहो करतील ते. हो, पण मला आपलं असं वाटतं की म्हणजे आता बघा, आपण जर कमी तेलकट, कमी तुपकट किंवा घाण्यावरचं तेल वापरलं नाहीच, तर जेवण जर आपण असं छान साजूक तुपामध्ये केलं ना, भाज्या वगैरे, तर त्याचे परिणाम एका दिवसात नाही दिसणार, बट इव्हेंच्युअली काही दिवसानंतर आपल्या सगळ्यांनाच त्याचे परिणाम दिसायला लागतील. आणि एकदा का परिणाम दिसले की मग तर डेफिनेटली फॉलो करतील ते सगळ्या गोष्टी. आता आठवड्यातनं 2 दिवस पालेभाज्या खायच्या, 2 दिवस फळभाज्या खायच्या, 2 दिवस कडधान्य खायची, आणि रविवारी थोडं कॉम्बिनेशन, काहीतरी वेगळं छान ब्रेक घेतल्यासारखं, गोड प्रमाणात खायचं. रोजच्या दिवशी अगदी हलका फुलका व्यायाम करायचा, पाणी भरपूर प्यायचं. म्हणजे म्हटलं तर शिस्त, पथ्य, आणि म्हटलं तर आपलं नॉर्मल आयुष्य चालू आहे असंच. आणि करतील मला वाटतं ते. आता कुणीच काकू ठरवून आज आपल्या तब्येतीचं नुकसान करूया असं तर म्हणत नाही ना. नंदू, हे सगळं तूच करू शकतेस. हं. नाही, खरं आहे, हे सगळं हीच करू शकते. पण मला फक्त एवढंच वाटतं की कसं आहे, ती आल्यापासून सगळंच बदललंय. म्हणजे सगळ्या सवयी आपण बदलून टाकल्यात आपल्या. स्वानंदी, मला असं वाटतं की हे सगळं करण्याआधी ना एकदा आमचा सल्ला घ्यायला हवा तू. बस गप्प बस ग मल्लिका, उगीच आडकाठी घालू नकोस. आणि चांगले बदल स्वीकारायला काय हरकत आहे, मी म्हणते. मी तर ऐकणार आहे नंदू तुझं. मल्लिका, तुला जर तुझ्या तब्येतीची काळजी असेल ना, तर तू पण ऐकशील तिचं. चल ग, घेते. आलेच. माझ्या तब्येतीची काळजी करते म्हातारी.